हॅलो हॅलो शिंदे विरुद्ध आपण मात्र बघतो की गावळेश यांच्यामध्ये मात्र हा सामना बघायला मिळतो. या ठिकाणी फलकावरती धावसंख्या जरती 9 धावसंख्या राईट राऊंड विकेटच्या बाजूने गावळेश संघाचा पहिला गोलंदाजी मार्कुती मिस्टर मंगेश या नक्कीचा सुंदर चेंडू हाताला आणि सुंदर चेंडू हातात असताना फलंदाजाला स्टेप आउट करण्यासाठी सज्ज झालेला फलंदाज, परंतु पाहतोय की यावेळेला एक धाव येण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. धाव येत नाही. दहा बारा फलंदाज स्टार्ट केला. रटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. ओहो यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड टॉप चेंडूला ठेवला होता. सह्याद्रीच्या कुशीमध्ये एकिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनवरती प्रकटला. हाती घेतली तलवार. शत्रूवर गरजला या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्मला. हलक्या हातामध्ये कव्हर श्रीजन मधून देखील स्ट्रोक येतोय. लवली स्ट्रोक येत असताना नक्कीच कव्हर ड्राईव्हच्या क्षेत्रामधून चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. काय जबरदस्त फटका बघायला भेटला. दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोललो तर एकदा, झुकलो तर मुद्राच. झाडाने झाड पण जपायचं, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायची, खेळाडू वर्गाने खेळाडू ती जपायची. या उक्तीप्रमाणे आपण नक्कीच हा क्रिकेटचा खेळ सातत्याने जपतोय. मंगेश हा स्टायलिश गोलंदाज सातत्याने बघायला भेटते की प्रमुख गोलंदाज म्हणून मात्र त्याची नियुक्ती असेल. पॅडवरती येणारा चेंडू जलद गतीने चेंडूला सोडला होता. एक धाव येते खात्यामध्ये आणि एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 14. सापतपालीच्या मैदानात किती जबरदस्त परफॉर्मन्स केला होता याच गाळोसी संघाने. जिगरबाज गाळोसी संघ ऑन साइट मध्ये प्ले करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर गोरख भाऊ सरकारची समाप्ती करतात. पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या जाती 14 धावसंख्या. अतिशय चांगली सुरुवात. हा मुद्रा मानाचा या राष्ट्रवादी चषकाचा मात्र थरार असल्यानंतर नक्कीच विळवंडीचा हा एक मान सन्मान महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यापर्यंत जाते ही स्पर्धा. दुसरा गोलंदाजी मार्कुती माणिक. या क्रीडा नगरीमध्ये जेवढे समर्थक उपस्थित आहेत सगळ्यांचं मी शब्द सुमनाने वारंवार सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. हो काय जबरदस्त पुन्हा एकदा, कारण की टायमिंगचा वापर केला. टिटपॉट टायमिंग, टिटपॉट टेक्नॉलॉजी, टिटपॉट टेम्परामेंट आणि टिटपॉट टेक्निक या चारही गोष्टीचा अवलंब केला होता. 2 धावांसाठी फटका खेळला आणि 2 धावांसाठी फटका खेळत असताना धाव चौकार आयस सुपर फटका 4 धावा. माझ्या दरावर मोर आलाय, मोर मला बोलावी तो मोर हा घुंगरू वाजवतोय. कुठल्या संघाचा घुंगरू वाजेल. सुंदर ट्रॉफी आणि सुंदर ट्रॉफी येत असताना राष्ट्रमोर्चा विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. याही वेळेला क्लासिक फटका इंटू द गॅप पदन सोयीमध्ये धागा. चेंडू सीमारेषा पार. देऊया डीजेला संधी. डीजे ऑपरेटर तयार आहेत का? क्रिकेटिंग फटके, क्रिकेटिंग शॉट या ठिकाणी बघायला भेटतात हेमराजच्या बॅटमधून. आणि हेमराजच्या बॅटमधून मला क्रिकेटिंग फटके बघायला भेटल्यानंतर नक्कीच सल्लग जबरदस्त अशी फलंदाजी बघायला भेटते शिंदे संघाची. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू. यावेळेला नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये पाहतोय आपण की वाईटचा कॉल येतोय. पंचांचा माणिक करतोय गोलंदाजी. माणिक हा देखील तितकाच एक नामवंत गोलंदाज मानला जातोय, परंतु या ठिकाणी पाहायचं की हेमराज सारखा फलंदाज राज करेल का या मैदानावरती, या खेळपट्टीवरती. उगवला तारा तिमिर खरा गरजा शिवाजी राजा ऑन साइट मध्ये प्ले केलेला फटका 2 क्षेत्रक्षांमधून चेंडूला घेऊन काढण्याची तयारी करत असताना शॉर्ट स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव तर येते खात्यामध्ये आणि एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की ते 24 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या आली होती. आतापर्यंत 10 धावा येतात या षटकामध्ये आणि 10 धावा येत असताना पुढचा चेंडू समोरच्या बाजूला आपण बघतो की संपतच्या बॅट मधून लवली स्ट्रोक देखील बघायला भेटला. संपत आणि हिमराज शिंदे संघ या वर्षामध्ये कधीही मात्र कुठेही मात्र क्वालिफाय झाला नाही,
परंतु नक्कीच 2022चा जर काळ बघितला तर सिंधी संघासाठी थोडासा अवघड काळ राहिलेला आहे. त्याचं रिझन काय असेल त्याचं रिझन मी थोडक्यात तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवीन. इन स्विंग चेंडू आणि इन स्विंग चेंडू झाल्यानंतर बघतो की नक्कीच अप्रतिम चेंडू का सिंधी संघ 2022च्या वर्षामध्ये नक्कीच पदार्पण करू शकला नाही अंतिम फेरीपर्यंत. तर गणेशगावच्या मैदानावरती मात्र नक्कीच जी मात्र संधी होती जे मात्र चान्स होता हा चान्स मिस्टर समीभाई यांना मात्र हुलकावणी देऊन घालवल्यानंतर नक्कीच त्यानंतर कुठल्याही प्रकारे चान्स तर आला नाही. पुढचा चेंडू डोक्यावरना चेंडूला घेऊन काढतोय पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल चेंडू सीमा रेषा पार होत आहे. आउटफील्ड तेज बनली जाते चेंडू सीमा रेषा पार चौकार. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 2 सगळ्याचा खेळ समाप्त. धावसंख्या 29 बिनबाद 29. दो ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ 16 रन माफ कीजिए 29 रन 29. राइट राउंड विकेट 7 ओवर की पहली गेंद जहां अच्छी गेंद थी बिल्कुल मंगेश की. दुआ मिले बड़ों से साथ मिलेंगे अपनों से प्यार मिलेगा रब से प्यार मिलेगा सबसे प्यार मिलेगा इस खेल से आएंगे भाई मजा इस क्रिकेट के खेल में. दो आक्रामक टीम राइट राउंड विकेट 7 फुल टॉस गेंद अच्छा स्ट्रोक खेला अच्छा स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ियों के तैनात क्या है नो बॉल का कॉल रहेगा और नो बॉल का कॉल होते समय कमर के ऊंचाई तक गेंद होने की वजह से बिल्कुल नो बॉल का कॉल. गांव से टीम की कुछ बातचीत करना चाहूंगा तो जिगर है जानबाज है और जानबाज होने की वजह से बिल्कुल आप देखते हैं कि टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 32 रन. तीसरे ओवर की 4 गेंदें शेष. सिकंदर हालत का आगे नहीं झुकता है टारा टूट भी जाए तो जमीन पर आकर नहीं गिरता है गिरते हजारों दरिया पर कोई दरिया किसी समंदर में नहीं जाकर गिरता है. क्या दरिया गिरेगा समंदर में? समंदर शांत होता है तो कोई भी नाव चला लेते हैं. असली मजा तो किश्ती तूफान से निकलने के बाद आते हैं. पारी का तीसरा ओवर चलो राइट राउंड विकेट के साथ और अगली गेंद करके तैयारी में जहां हल्का सा एच लेकर सीधी विकेट कीपर के गोदी में गेंद विकेट का नुकसान. पहला झटका लगता हुआ संपत के रुख में सिंध टीम को कमॉन डीजे. पर जगह बनाकर बेहतरीन अंदाज के साथ यह स्ट्रोक खेला कवर के क्षेत्र के ऊपर से ही जो पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद बिल्कुल फैली हुई फील्ड नजर आती हुई और फैली हुई फील्ड नजर आने की वजह से रन बनेगा 1 रन की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 33.
3 सेकंद खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या झाली 44 धावसंख्या 41 माफ करा. या ठिकाणी आपण बघतोय वाईटचा कॉल आणि वाईटचा कॉल येत असताना 42 धावसंख्या बघायला मिळते. एका बाजूला तटस्थपणे स्थिर संघाचा डाव सामन्याचं कार्य करणारा मात्र हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर हेमराज आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतो की नक्कीच जनार्दन. हो याही वेळेला लवली चिन्हला सोडलंय कारण की गुड कमबॅक केलंय आणि गुड कमबॅक करत असताना बघतो की सातत्याने अप्रतिम चेंडूला सोडलंय. उन्हाचा तडाखा सातत्याने वाढलेला आहे. घामाच्या धारा देखील बघायला मिळतात आणि घामाच्या धारा देखील बघायला मिळाल्यानंतर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. सुंदर लाईन सुंदर लेंथ. कमालीची गोलंदाजी देखील बघायला मिळते आणि कमालीची गोलंदाजी देखील बघायला मिळाल्यानंतर बघायचं आहे की नक्कीच राईट मोर विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू सरळ बॅटने यावेळेला डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन करतो. डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन गेल्यानंतर एक धावेची भर पडते. निसर्ग रम्य वातावरण आहे. झेंडा हालत नाही. झाडाचं कुठल्याही प्रकारचं पान देखील मात्र हालत नाही. का चित्र असेल निसर्गरूपी वातावरणामध्ये हिरवे हिरवे गारगारीचे हरित तरुणाच्या मखमालीचे आणि हरित तरुणाच्या मखमालीचे असल्यानंतर बघायचं आहे की प्रत्येक सामना प्रत्येक दिवसामध्ये रंगतदार सामना बघायला भेटला. उलटा चेंडू ऑन साईडला यावेळेला हवेमध्ये चेंडू नव्हता. कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला घेऊन काढलाय आणि कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर बघायचं आहे की नक्कीच एक धाव तर येते. सागराचं पाणी कधी आटणार नाही. क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हा जन्म काय मित्रांनो 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर राईट मोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. हलकासा येत असेल फलंदाज बाद मिस्टर जनार्दन या ठिकाणी बाद होतोय कारण की तटस्थपणे दुसऱ्या साईडला हेमराज सारखा फलंदाज आहे. कमांड डीजे चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आणि चौथ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. मला वाटतंय मिस्टर गोपी बघायचा की कशा प्रकारे खेळ करेल. गोपीसाठी हा चेंडू खोलवर मारता चेंडू याचा प्रॅक्टिस मेन परफेक्ट अशी चांगली गोलंदाजी बघायला मिळते. जिगरबाज गावशी संघाकडनं 4 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 44. अद्याप शेवटचे 6 चेंडू शिल्लक. थोडस फास्ट घ्या. इझिली घ्यायचं नाही. थोडस फास्ट घ्यायचं आहे. 6 सेकंदाचा सामना असेल कारण की आपण बघतो की नक्कीच याला 12 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. पहिला चेंडू हेमराज करता. हेमराजची बॅट चमकते. सेट फलंदाज लेट का होईना परंतु सेट. षटकार डीजी.
पहिल्या चेंडूवरती बिगेस्ट फटका आणि बिगेस्ट फटका येत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकातील दुसरा चेंडू यावेळेला नक्कीच याचा डॉक्टर प्रसिद्ध नाव आहे डॉक्टर आणि प्रसिद्ध नाव डॉक्टर असल्यानंतर बघतो की या ठिकाणी बिग हिट बिग षटकार. यावेळेला उंच पुरा फटका आणि उंच पुरा फटका जात असताना बघतो की हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असलेलं जीवनदान भेटलंय आणि जीवनदान भेटल्यानंतर बघतो की कर्म देते दैवन येते. हेमराज अर्थात डॉट 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 डॉक्टर साहेबांना या ठिकाणी जीवनदान देखील बघायला भेटलेलं आहे. वादळ येते, तुफान येते, उदान येते या मैदानावरती. मैदान साफ, सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या पद्धतीने मात्र हे मैदान सजवलंय. खोलवर मारचा चेंडू होता कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त फटका बघायला मिळतो आणि जबरदस्त फटका बघायला भेटल्यानंतर एक धाव तर येते खात्यामध्ये. एके धावाची भर पडते फलकावरती. एके धावाची भर पडत असताना धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती शिंदे संघाची 58. पहिल्या दोन चेंडूवरती 2 षटकार त्यानंतर 2 सिंगल. डॉक्टर स्ट्राईक एनला आणि डॉक्टर स्ट्राईक एनला असल्यानंतर यावेळेला बघा किती चांगला देखणा असतो कारण की वेल स्टॉप करण्याचा प्रयत्न करत असताना थोडीशी चेंडूची गती देखील कमी केली आणि थोडीशी चेंडूची गती कमी करत असताना जीवनदान भेटत जाईल की नाही फलंदाज बाद असेल. गोपी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडीशी कमतरता बघायला भेटली आणि आता नवीन फलंदाज जाईल तो नक्कीच चेता चिंतामण. पाचव्या षटकातील शेवटचा चेंडूला केशीला स्ट्राईक केला डॉक्टर कारण की दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डॉक्टरसाठी हा चेंडू बघायचा आहे. कॉल काय येईल पंचांचा हे देखील बघणं गरजेचं आहे. थोडासा फलंदाज सफल झाला होता आणि फलंदाज सफल झाल्यानंतर षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 5 सेकंदाचा खेळ मात्र खेळून काढला आणि सुरेखपणे चेंडूला खेळून काढल्यानंतर डीप लॉंगलिंग सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवले 4 धावांसाठी. रणनीती कशी असेल कारण की किती मोठ्या धावांचा डोंगर उभा करावा लागेल हे देखील सातत्याने जाणलं असेल शिंदे या संघाने. या वर्षामध्ये शिंदे या ठिकाणी स्पर्धा झाली नाही. स्पर्धा होणार
शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू शिल्लक केल्यानंतर सरळ बॅटने चांगला फटका बघायला पडतो आणि चांगला फटका बघायला बघायचा की चेंडू सीमारेषा पलीकडे जातो. 4 धावांसाठी गुड हिट ब्रँडेड फटका 4 धावा. 6 षटकाचा निर्धारित खेळ समाप्त होतोय आणि 6 षटकाचा निर्धारित खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 70 धावसंख्या. 71 धावांचं लक्ष गाळोसी या संघासमोर ठेवलेलं आहे. हेमराज यांची चांगली फलंदाजी बघायला भेटली.
पाठलाग करताना आपण बघतो की पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका ब्रँडेड प्रकार चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवला 4 धावांसाठी राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू यावेळेला और द मिड ऑफच्या वरना चेंडूला घेऊन काढला चेंडू ताबडतोब फटक्यासाठी जातो सीमारेषा पार सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ज्ञानरूपी लावजगी नाचूक कीर्तनाच्या अंगी तसाच मात्र या ठिकाणी फटके बघायला मिळतात स्टँड अ डिलिव्हर्ड सीमारेषा पार राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज शॉर्ट चेंडू ऑन साईट मध्ये हवे हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढला आणि हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर बघतो की एक धाव तर येते खात्यामध्ये क्रिकेट 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 खूप चांगलं क्रिकेट बघायला भेटतं आणि खूप चांगलं क्रिकेट बघायला भेटल्यानंतर आजच्या दिवसामध्ये उंबर दहाड या ठिकाणी देखील स्पर्धा सुरू झालेली आहे राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने डॉक्टर करतात गोलंदाजी पुढचा चेंडू 53 धावेंची अफलातून खेळी तर केली परंतु नक्कीच वाईटचा कॉल येतोय मिस्टर गौरव भाई यांच्याकडनं धावसंख्या जलद गतीने वाढते धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 9 धावसंख्या वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो विसावतो वेळ जाऊ देतो पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत तो दरारा प्रयत्नाने माणूस संपत नसतोय आउटसाइड ऑफ टर्म मध्ये चेंडूला घेऊन काढतोय नक्कीच पॉइंटच्या डोक्यावरना चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे कमालीची फलंदाजी आणि कमालीची फलंदाजी करत असताना फलकावरती धावसंख्या बघायला भेटते कारण की जिगर गाळोशी संघ हा जिगर बाज गाळोशी संघ आहे आणि त्यानंतर नक्कीच दमणगंगा क्रिकेट म्हणजेच काय शिंदे संघ सातत्याने नेहमी पहिलं षटकच मी हाताळत होता परंतु यावेळेला डॉक्टरच्या हातामध्ये जिम्मेदारी पहिलं षटक हाताळण्यासाठी शेवटचा चेंडू शिल्लक माझ्या दरावर मोर आलाय मोर मला बोलावी तो मोर हा घुंगर वाजवतोय शेवटचा चेंडू शिल्लक असेल शेवटच्या चेंडूवरती हल्ला बोल केलं जाईल की नाही थर्म्यांच्या पलीकडे चेंडूला खेळण्याची तयारी ये रे माझ्या मागल्या देऊया डीजेला संधी पहिला फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन सुरेखाने वाजवल्यानंतर मात्र तुमचा मी सरचं स्वागत करतोय आपण पाहतो की फलकावरती धावसंख्या 14 धावसंख्या एका षटकाचा खेळ समाप्त झालाय 71 धावांचं लक्ष आणि 71 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना हा संघ मात्र कुठेपर्यंत मजल मारेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मिस्टर विष्णू गोलंदाजी मार्क मिस्टर गोपी समोर फलंदाज तयार असेल तर आपण बघायचं की विशाल सरळ बॅटने लॉफ्ट केले चेंडूला चेंडू जातोय नक्कीच बिगेस्ट फटक्यासाठी चेंडू सीमारेषा पलीकडे यस गुड हिट ब्रँडेड फटका सीमारेषा पार चेंडू कारण की षटकार आणि चौकाराची आतषबाजी पहिल्या दिवसापासून बघायला भेटते आणि षटकार आणि चौकाराची आतषबाजी पहिल्या दिवसापासून बघायला भेटल्यानंतर यावेळेला हा सुंदर फलंदाज बघायला भेटतोय जिगर गावशी संघाचं मैदान तुम्ही बघितलं असेल तर नक्कीच टेकडीवरती मैदान असेल आणि टेकडीवरती मैदान असल्यानंतर नक्कीच त्याच टेकडीवरती कशा प्रकारे फटके खेळायचे हे देखील मला सातत्याने बघायला भेटते हवेमध्ये चेंडू यावेळेला स्विन चेंडूला केलंय आणि स्विन चेंडूला केल्यानंतर आपण बघतो की नक्कीच
आपण पाहतो की नक्कीच निर्धाव चेंडू हाताला आहे. समोरच्या बाजूला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल, बघायचा की नक्कीच जेल घेतला जाईल की नाही. 1 टप्प्यानंतर नक्कीच चेंडूला मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं आणि 1 टप्प्यानंतर चेंडूला क्षेत्ररक्षण करत असताना धाव बघायला भेटते ती 2. तंबू काही लबराचं पाय दादा हाक मारी तर रेंबात जाय. एकाहत्तर धावांचं लक्ष आणि 71 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आपण बघतो की नक्कीच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. चान्स असेल आणि चान्स असल्यानंतर फलंदाज बाद होतोय. देऊया डीजे ला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. कमान डीजे. नेत्र दीपक स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेचा आपण बघतो की नक्कीच अक्षरशः 8वा दिवस, उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आणि उद्या शेवटचा दिवस असल्यानंतर या शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच होली आई उडे रे गुलाब लायो रंग केसर मे, नक्कीच कुठला संघ मात्र नक्कीच होळीचे रंग उधळील हे देखील बघणं गरजेचं आहे. कव्हर सीरिजन मध्ये चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व तयारी केली होती. नक्कीच यावेळेला एक धाव तर येते जिगर गाळोसी, म्हणजेच तुम्हाला मित्रांनो माहित आहे की नक्कीच आदरणीय मंगेश PSI साहेब यांचा हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच हिरामनजी पवार साहेब यांचा संघ खेळतोय शिंदे या मैदानावरती. हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लेफ्ट विकेटच्या बाजूने आणि या बॅटने घेऊन मारण्याची पूर्व तयारी केली होती. नक्कीच या ठिकाणी जोरदार अपील बघायचं की बंधन कॉल येतोय. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक आपण बघतो की नक्कीच 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 21. धावसंख्या 21. अद्याप 50 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी 24 चेंडू 50 धावांचं लक्ष्य. या ठिकाणी आपण पाहतो की जिगर गाळोसी संघाला मान सन्मान देणारी स्पर्धा आणि मान सन्मान देणारी स्पर्धा असल्यानंतर आज 8वा दिवस, उद्या 9वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अरे सायकल सायकल हे देखील गाणं वाजलं जाईल, कारण की जोगमुडीच्या मैदानात अरे सायकल सायकल हा किताब मात्र जिंकला. कित्येक खेळाडूंनी, पप्पू असेल, अनिल असेल आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच मेनप्रम योगेश कोहर संघाचा यांनी किताब जिंकला. याच ठिकाणी आपण मात्र बघणार आहोत की नक्कीच शेवटचे 24 चेंडू धावा लागतील त्या 50. राईट मोर्द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू यावेळेला सुरेखरित्या हाताला. चेंडू यावेळेला कुठल्याही प्रकारच्या मात्र चिंता नाही, अतिकाही संकटात नाही, सावधान. पुढे धोक्याचं वळण आहे. 51 धावांचं लक्ष्य, 50 धावांचं लक्ष्य. आपण पाहणार आहोत की नक्कीच दिंडोरी तालुक्यामध्ये विळवंडीच्या मैदानामध्ये मात्र अतिशय दमदार स्पर्धा बघायला मिळते. यावेळेला डाऊन द लेग इटीचा कॉल येतोय, पंचांचा वाईडचा कॉल येतो आणि वाईडचा कॉल येत असताना एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये येते.
मनी धीर धरी सोक जणनी आवरी. सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हाच जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. पुरता चेंडू सरळ बॅटने यावेळेला लोप केला चेंडूला. चेंडू जातो डीप लॉंग ऑफवरनं. चेंडू सीमारेषा पार. चौकार. ब्रँडेड प्रकार डीजे. पहिला चेंडू यावेळेला नक्कीच आपण मात्र जोरदार अपील करताना बघायचा आहे की नक्कीच वाईटचा कॉल येतोय. काय निर्णय असेल. शिंदे विरुद्ध मॅच सुरू आहे ते आपण बघतोय की एका बाजूला असेल तो शिंदे संघ, दुसऱ्या बाजूला असेल तो गाळुशी संघ. वाईटचा कॉल येतोय पंतांच्या वतीने. धावसंख्या बघायला भेटते ती 28 धावसंख्या बघायला भेटते. आणि कसा येत असेल यावेळेला नो मिस्टेक अँड इट्स गॉन. बिग विकेट. धावसंख्या 28 जिगर गाळोशी संघाची. आणि दुसरा फलंदाज देखील बाद झालाय. 71 धावांचा लक्ष्य शिंदे संघाने दिलेला आहे. मोठ्या घरचा पोकळ वासा मी संसार करू का कसा. मीठ आहे दडावर पीठ नाही, पीठ आहे दडावर मीठ नाही. उपाशा पोटी किती मी राहू, उष्ण किती मी लोकासी मागू. तमान माझे लाडके क्रीडा प्रेमिक या क्रीडा नगरीमध्ये दाखल होताना ही स्पर्धा समाप्त झाली की नाही. आणि ती स्पर्धा समाप्त झाली की नक्कीच येणारे मात्र नक्कीच काही दिवसातच ठाणापडाकरांच्या वतीने एक मोठी स्पर्धा येते. आणि ती स्पर्धा समाप्त झाली की हर्सुलकरांच्या वतीने एक मोठी स्पर्धा येते. क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी क्रिकेट. सायकल सायकल. पुढचा चेंडू हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. बघायचा की झेल घेतला जाईल की नाही. नाही या वेळेला नक्कीच शिंदे संघाचा मात्र हा झेल घेण्यासाठी सज्ज झालेला क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच ड्रॉप केलाय झेल. धावसंख्या बघायला भेटते ओव्हर नंबर आपण पाहतो की 3 सेकंद खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 30. अद्याप 41 धावांचं लक्ष्य. 41 धावांचं लक्ष्य. 18 चेंडू 41 धावांचं लक्ष्य.
मोठा प्रकारचा चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी करत असताना आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट. अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड स्टॉप स्टंपला चेंडूला ठेवला होता. त्यानंतर बघतो की नक्कीच वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल येत असताना नक्कीच आपण बघतो की अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली. यावेळेला फेकून दिलंय डीप फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जातो आणि डीप फाईन क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना चेंडू सीमारेषा पार. चौकार. ब्रँडेड फटका. 4 धावा. धावसंख्या 41 बघायला भेटते आणि 41 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर पुढचा चेंडू या वेळेला सुरेख लाईन, सुरेख लेंथ, अप्रतिम चेंडू. सोनियाच्या ताटी उजळल्या जाते. मंत्रमुग्ध करणारी ही स्पर्धा आणि मंत्रमुग्ध करणारी ही स्पर्धा असल्यानंतर बघणार की नक्कीच या वेळेला क्लासिक गोलंदाजी देखील बघायला भेटते आणि क्लासिक गोलंदाजी देखील बघायला भेटल्यानंतर नक्कीच ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू खोलवर चेंडू हवेमध्ये चेंडू लॉब केला. चेंडूला चेंडू सीमारेषा पार. षटकार. संख्या बघायला भेटल्यानंतर नक्कीच लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला इंटू द गॅप मध्ये चेंडू असेल आणि इंटू द गॅप मधून चेंडू जातो सीमारेषा पार. 51 धावसंख्या बघायला भेटते. षटक चालू आहे ते चौथ्या षटकातील अद्याप आपण बघतो की षटकाची समाप्ती 4 षटकाचा खेळ समाप्त. 51 धावसंख्या आणि आपण बघतो की नक्कीच 12 चेंडू 20 धावांचं लक्ष. 12 चेंडू 20 धावा. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. या ठिकाणी 12 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष जिगरबाज गावशी संघाला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतो आणि ऑन साईडला मोठा फटका येत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील आहे. कच्चा क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेताना गाळुशी संघाला धावा भेटतात त्या 4. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 16 धावांचा लक्ष. आपण बघतो की आदरणीय तुमच्या आमच्या मात्र नक्कीच मान्यवर आदरणीय मंगेश पेसाई साहेब या ठिकाणी मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहे. त्यांचंही देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. आदरणीय आपण बघतो की नक्कीच बेनकोळी सर
हे देखील मात्र उपस्थित असतील त्यांचे देखील सरचं स्वागत करूया. का तर जिगरबाज गाळुशी संघाची मात्र प्रसिद्धी, जिगरबाज गाळुशी संघाचा नेत्रदीपक कार्य कोणामुळे होते, आदरणीय मंगेश पेसाई साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र नक्कीच आपल्याला भलेही बघायला भेटत नाही, परंतु गाळुशीच्या मैदानाची चांगली स्पर्धा बघायला भेटते. यावेळेला वाईटचा कॉल येतोय. यानंतरचा सामना खोकरीपाडा विरुद्ध उस्ताळे. यावेळेला कव्हर सिरीजन मधून चेंडूला खेळून करतो आणि कव्हर सिरीजन मधून चेंडूला खेळून काढल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. शिंदे संघाच्या आशा अपेक्षित होत्या, आशा पल्लवित होत्या, परंतु आशा मावळल्या की काय. उलटा चेंडू आणि साईडला यावेळेला चांगला फटका बघायला मिळतो आणि चांगला फटका बघायला मिळाल्यानंतर पाहायचा आहे की चेंडू सीमारेषा पार. जिगर गाळोसी संघ की ज्यांचं कर्तृत्व, ज्यांचं नेतृत्व, ज्यांचं वक्तृत्व मी सांगितल्याप्रमाणे की सापतपालीच्या मैदानावरती काय जबरदस्त परफॉर्मन्स, आपल्या घरच्या मैदानावरती काय जबरदस्त परफॉर्मन्स, कोळवंडीच्या ठिकाणी काय जबरदस्त परफॉर्मन्स याच जिगर गाळोसी संघाचा बघायला भेटला होता. त्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे धावसंख्या संघ वाढते. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 64 बिग फटका स्टँड अ डिलिव्हर्ड अनअकॅडमी षटकार. त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. आपण पाहतो की नक्कीच ज्याचं नाव असेल ते गोकुळ. एक धाव पाहिजे जिंकण्यासाठी. उस्तळे संघाचा संघनायक टॉच करण्यासाठी संपर्क साधायचा. उस्तळे संघाचा संघनायक एकाहत्तर धावाचं आव्हान दिलं होतं आणि 71 धावाचं आव्हान दिल्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणी 70 धावसंख्या झालेला आहे. 71 धावांचं आव्हान असताना आतापर्यंत आपण बघतो की नक्कीच एक धाव पाहिजे जिंकण्यासाठी. जिगर गाळोसी संघाला जिगर गाळोसी विरुद्ध शिंदे यांच्यामध्ये हा सुरेख सामना बघायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका येतोय. बिग हिट षटकार सामना संपवलाय.